दोन संख्यांची बेरीज किती आहे 105 आणि त्याचा मसावी किती आहे 15. म्हणजे कोणत्या तरी दोन संख्या आहे, शब्दाकडे लक्ष द्या, कोणत्या तरी दोन संख्या आहे, त्या दोन संख्यांची बेरीज झाली पाहिजे 105 आणि त्याच दोन संख्येचा, ज्या दोन संख्याची बेरीज होते 105 त्याच दोन संख्येचा मसावी आला पाहिजे 15. ओके, ठीक. अशा किती संख्यांच्या जोड्या पडते असं म्हटलं. आता माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, पहिले कन्सेप्ट सांगतो मग शॉर्टकट शिकवतो. ठीक आहे, चला पहा, लक्ष द्यायचं. मग आता दोन संख्यांचा मसावी जर 15 येत असेल, दोन संख्यांचा मसावी जर 15 येत असेल तर त्या दोनही संख्येला 15 न भाग जातो, कारण मसावीने उदाहरणातील संख्येला भाग देतो. मग दोन संख्यांचा मसावी जर 15 असेल तर त्या दोन्ही संख्येला 15 न भाग जातो. म्हणजे त्या दोन्ही संख्येला जर 15 न भाग जात असेल तर त्या दोन्ही संख्या 15च्या पाड्यातल्या असेल. पटत आहे? मग आपण थोडा 15चा पाडा लिहू, है ना. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105. मग साहजिकच दोन संख्या शोधायच्या आहे, त्या दोन संख्याची बेरीज 105 झाली पाहिजे. दोन संख्यांची बेरीज 105 झाली पाहिजे. त्यातली एक संख्या 105 असन का? नाही, एक संख्या 105 नसल, कारण दोन संख्यांची बेरीज 105 झाली पाहिजे. म्हणून आपलं 105 पर्यंत जाणार नाही, संख्या इथपर्यंत असेल. ओके, ठीक. मग आता पहा, 15 आणि 90 ची बेरीज किती होते 105. पहा, 15 आणि 90 ची बेरीज होते 105. ओके, दोन संख्यांची बेरीज झाली 105 झाली आणि या दोन संख्येचा मसावी किती आहे 15 आहे. 15 आणि 90 चा मसावी 15. ओके, ठीक. म्हणून एक संख्याची जोडी भेटली 15,90. एक ही जोडी भेटली, कारण दोन संख्येचा मसावी आहे 15 आणि त्या दोन संख्येची बेरीज होते 105. क्लिअर होत आहे? ठीक. आता त्याच्यानंतर 30 आणि 75, है ना. पहा, 30 आणि 75 ची बेरीज होते 105 आणि 30 आणि 75 चा मसावी किती येते 15. पहा, 30 आणि 75 चा मसावी 30 75. ओके, ठीक. 15 न भाग जाते. पहा, 15 2 30, 15 5 75. 2 आणि 5 ला भाग जाते का? नाही, म्हणून मसावी किती 15, है ना. मग 30 आणि 75 चा मसावी येते 15. ही सुद्धा जोडी भेटली. कोण? 30 आणि 75. पहा, दोन संख्यांच्या जोड्या भेटल्या. ओके, आता 45 आणि 60 पहा, 45 आणि 60 ची बेरीज होते 105 आणि 45 आणि 60 चा मसावी 15 येते का चेक करू, है ना. पहा, 45 आणि 60 या दोन्ही संख्येला 15 न भाग जाते. 15 2 30, 15 3 45, 15 4 60 अजून भाग जाते का नाही, म्हणून मसावी किती 15, है ना. म्हणजे दुसरी अजून जोडी भेटली आपल्याला, ती म्हणजे 45, 60. आता अजून कोणी आहे? कोणीच नाही. अशा संख्यांच्या जोड्या किती? तर किती सापडल्या? मग 3. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय असेल? अशा संख्यांच्या जोड्या किती? तर किती? मग 3. समजलं? हा एक कन्सेप्ट है ना. लक्ष देत आहे? आता पाहू आपण याचं शॉर्टकट कसं सॉल्व्ह करायचं. लक्ष देत आहे? म्हणजे कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला की लक्ष द्यायचं. पहा, दोन संख्यांची बेरीज होते 105, त्याच दोन संख्येचा मसावी आहे 15. मग दोन संख्येचा मसावी जर 15 असेल, साहजिकच त्या दोन संख्या 15च्या पाड्यातल्या असेल ना. थोडासा कॉमन सेन्स वापरायचा, है ना. ठीक, साहजिक 15च्या पाड्यातल्या असेल. 15चा पाडा लिहायचा. 15 1 15, 15 2 30, 105 पर्यंत लिहिला. पण दोन संख्येची बेरीज 105 पाहिजे, म्हणून एक संख्या 105 असणारच नाही, है ना. म्हणून 15 आणि 90, 30 आणि 75, 45 आणि 60 ह्या आहे.
तर याच्या मसावी 15 येते का? ओ. आणि बेरीज 105 होते का? ओ. म्हणून अशा किती जोड्या पडल्या? 3. समजत आहे? माझं असं म्हणणं आहे, पहिले हे लिहून घ्या, मग मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. ठीक, चाल घ्या लिहून. पहा मग आता जर शॉर्टकट न सॉल्व्ह करायचं असलं है ना, नक्की हे गणित आपल्याला शॉर्टकट न सॉल्व्ह करायचं. काय म्हटलं होतं गणित की दोन संख्यांची बेरीज आहे 105, मसावी आहे 15, तर त्या दोन संख्यांच्या अशा किती जोड्या पडेल असं गणित होतं है ना. ठीक, मग आता अशा वेळेस काय करायचं, मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचं. नेहमी नेहमी आपण असा भाग देणं योग्य मानतो है ना. म्हणजे 105 ला 15 न भाग द्यायचा. आता 15 न कितीचा भाग दिला? 7 चा. तुम्ही भाग दिला किती? 7. म्हणून 7 जोड्या असं म्हणायचं नाही. इथं बेरीज आहे ना, म्हणून या 7 चे बेरजेचे अवयव पाडायचे. बेरजेचे अवयव 7 चे बेरीज आहे म्हणून बेरीज. आता 7 ची बेरीज पहा बरं. 7 1 अधिक 6 होते 7. 7 2 अधिक 5 होते 7. 7 3 अधिक 4 होते 7. आता अजून आहे का कोणी? 4 अधिक 3, पण 3 अधिक 7 झालं ना है ना. मग किती जोड्या पडल्या अवयवाच्या? 3. म्हणून या गणिताचं उत्तर म्हणायचं 3 जोड्या पडतील. समजलं? त्या संख्यांच्या किती जोड्या पडतील? 3 जोड्या. सिंपल. आलं लक्षात? पण हे जे अवयव आहे पाडले हे असामायिक असले पाहिजे, एवढं फक्त लक्षात घ्यायचं. पुढच्या गणितात मी सांगतोच अजून क्लिअर. ठीक, मग ह्या संख्यांच्या किती जोड्या पडतील? 3. पण याचा कन्सेप्ट काय होता तो आपण ऑलरेडी मागच्या गणितात पाहिला है ना. ठीक, शॉर्टकट मध्ये असं करायचं. लक्षात येत आहे? चला घ्या मग लिहून पटकन. पहा, द्या लक्ष. आता हे गणित काय म्हणते? दोन संख्यांची बेरीज आहे 216, त्याचा मसावी आहे 36. मग आपण डायरेक्ट शॉर्टकट न जाऊ ना, कन्सेप्ट न गेल्यापेक्षा है ना. ठीक, मग 216 ला किती न भागता? 36 न. शॉर्टकट है ना. ठीक, 216 ला 36 न भाग देतो. 216 ला 36 न कितीचा भाग दिला है ना. ठीक आहे, चला पहा कितीचा भाग दिला? 6चा. किंवा 8चा असं काहीतरी असं. 36 गुणिला 6 देऊन पाहू. पाहू बरं काय होते? 6 6 36 चे 6. आजचे किती आले? 3. 6 3 18. 18 आणि 3 21. कितीचा भाग जाते? 216 ला 6चा है ना. ठीक, मग आता 6 चे काय पाण्याचे? बेरजेचे अवयव. ओके, लक्ष द्यायचं. पहा आता 1 अधिक 5 होते 6. ठीक आहे, 1 आणि 5 6. परत अजून पहा 2 अधिक किती? 4 6 होते है ना. परत अजून पहा 3 अधिक 3 किती होते? 6 होते. किती अवयव पडले? 3. म्हणून 3 जोड्या असं म्हणू नका. कारण मी काय बोललो, हे जे आपण अवयव पाडतो हे असामायिक असले पाहिजे. असामायिक. हे अवयव कसे असले पाहिजे? असामायिक. म्हणजे कोणीच कोणामध्ये कॉमन नसलं पाहिजे. आता इथं पहा 1 5 मध्ये नाही, 5 1 मध्ये नाही. 1 असा आहे तो प्रत्येकात असेल, 1 असा आहे तो प्रत्येकात असेल, पण ही जोडी घ्यायची 1 आणि 5 ची. ओके, ठीक. पण आता इथं पहा 2 4 मध्ये आहे पूर्ण, म्हणून हा अवयव आपल्या कामाचा नाही. 3 3 मध्ये आहे, हे 3 या 3 मध्ये आहे, म्हणून हा पण कामाचा नाही. असामायिक म्हणजे 1 आणि 5. समजत आहे? ठीक, म्हणून अशा संख्याच्या किती जोड्या पडतील? 1 जोडी. लक्षात येत आहे? 1 जोडी. ठीक, चालेल. म्हणून या गणिताचं उत्तर असेल फक्त 1 जोडी. चला घ्या लिहून. बाकी मी कन्सेप्ट सांगतो, कोणत्या होत्या वगैरे वगैरे मी सांगतो. ठीक, कोणत्या त्या संख्या होत्या की ज्याची बेरीज 216 येते है ना, आणि मसावी 36 आहे. एकच जोडी कशी काय? मग आता थोडस आपण कन्सेप्ट पूर्ण आहे ना. पहा मग 36 चा पाडा म्हणू ना. 36 36 2 72, 36 3 108. हा पाडा तुम्हाला तिकडं रेल्वेच्या युनिट मध्ये परत कामाचा आहे, म्हणून माझे पाठ आहे 36 चा पाडा. ठीक आहे ना. 36 3 108 होत आहे. 36 चौक किती काढले? 144. 36 5 180 होते. 36 सक 216. ठीक आहे. मग दोन संख्यांची बेरीज जर 216 असेल तर ती एक संख्या असेल का? मग नाही. मग आता 36 आणि 180 ची बेरीज होते
36 आणि 180 ची बेरीज होते 216. हो, त्यानंतर 72 आणि 144 ची बेरीज होते 216. करून पाहू ते बेरीज. ठीक आहे, ओके. त्यानंतर 108 आणि 108 ची बेरीज होते 216. पटत आहे? 108 आणि 108 ची बेरीज होते 216. पण आपल्याला अशा दोन संख्या पाहिजे है ना की ज्याची बेरीज होते 216 आणि त्याचा मसावी हा किती आला पाहिजे? 36. ओके, ठीक. मग आता 36 आणि 180 चा मसावी काढून पाहू. पहा, 36 आणि 180 चा काय काढू? मसावी. आता डायरेक्ट किती न भाग जाते? 36 न. 36 एक 36, 36 5 180. ओके, इथपर्यंत. आता अजून भाग जाते का नाही? म्हणून मसावी किती? 36. ठीक, ओके. पण आता एक आली संख्येची जोडी. आता 72 आणि 144 चा काढून पाहू है ना. ठीक, 72 144 चा काय काढून पाहू? मसावी. सरळ सरळ 36 न भाग चालला. 36 2 72, 36 चौक 144. पुन्हा 2 आणि 4 ला 2 न भाग चालला. लक्षात येत आहे? परत 2 न, बेक बेबे 2 4, म्हणून मसावी 36 2 72. जरी दोन संख्याची बेरीज 216 होत असेल तरी त्याचा मसावी 36 येत नाही, म्हणून ही संख्येची जोडी होणार नाही. 108 आणि 108 चा मसावी 108 येते. 108 येते, 36 येत नाही, म्हणून ही सुद्धा जोडी होणार नाही. म्हणून त्या संख्या कोणत्या? तर 36 आणि 180 ज्याची बेरीज होते 216 आणि त्याचा मसावी येते 36. अशा संख्यांच्या फक्त एकच जोडी पडते. समजलं? चला हे लिहून घ्या. पहा, लक्ष द्या रे, काय म्हणते आता? अशा दोन संख्या आहेत. लक्ष द्यायचं, गणित काय म्हणत आहे? अशा दोन संख्या आहेत ज्या दोन संख्येचा मसावी किती येते म्हणते? 72. दोन संख्येचा मसावी येते 72 आणि त्या दोन संख्येपैकी एक संख्या माहित आहे, ती कोण आहे? 144. आणि तुम्हाला म्हटलं दुसरी संख्या कोणती, असा प्रश्न आहे. ओके, दुसरी संख्या कोणती? मग साहजिक दुसरी संख्या कोणती? तर ती संख्या ह्या दिलेल्या 4 ऑप्शन मधलीच एक असेल ना. मग स्वतःचा कॉमन सेन्स वापरायचा. दुसरी संख्या या ऑप्शन मधली एक असेल. ओके, ठीक. पण त्या दोन संख्येचा मसावी किती लागेल? 72. त्यातली एक संख्या माहित आहे. मग आता काय करायचं? या प्रकारचं गणित साहजिक ऑप्शन वरून सॉल्व्ह करायचं. लक्षात येत आहे? मग त्या दोन संख्येचा मसावी आला पाहिजे 72. ओके, तर मग माझं असं सजेशन आहे, ऑप्शन वरून कोणतंही गणित सॉल्व्ह करायचं असेल तर जे लहान आहे सोप्या संख्या तिथून सुरुवात करा ना, एकदम 1 पासून केल्यापेक्षा. ओके, ठीक. मग लहान कोण दिसते? 504 है ना. लहान कोण दिसते? 504. मग काय करायचं आहे? 144 आणि 504 चा मसावी 72 येते का? 72 येते का? एवढं चेक करायचं आहे. म्हणजे 72 न या दोन्ही संख्येला भाग जाते का? एवढं चेक करायचं आहे. ओके, 72 दोन्ही होते 144. आता 72 किती? 504. तर आता 72 साती 49, 72 7 होईल है ना. लक्षात येत आहे? 72 गुणेला 7, 7 2 14, साती 49 आणि 50. लक्षात येत आहे? 504. मग 72 किती रे? 7, 504 झालं. आता अजून भाग जाते का? नाही, म्हणून 144 आणि 504 चा मसावी किती येते? 72. मग झालं. दोन संख्या अशा आहेत ज्याचा मसावी येते 72, त्यातली एक संख्या 144, दुसरी कोणती? मग 504. असं तुम्ही म्हणू शकता. समजलं आपल्या गणिताचं उत्तर? बरं, आता हे झालं फायनल आन्सर. आपलं उत्तर किती? 504. पण कधी कधी काय होते, काही विद्यार्थी इथून सुरुवात करते. लक्षात येत आहे? बरं, आपण 574 ला भाग देऊन पाहू है ना. ठीक, म्हणजे आपण झालं आपलं उत्तर ते इथं आलं, पण आपण काय करू का? एक सॉल्व्ह करू. 144 आणि 574 लक्षात येत आहे चा मसावी 72 येते का?
ओके ठीक. मग 72 ने 144 ला 2 चा भाग गेला. ओके, आता 576 ला भाग जाते का चेक करू. 8 चा पहा बरं, 72 गुणेला 8 करू. 8 2 16, 8 7 56 आणि 57 जाते भाग 576 ला. हो कितीचा, पण इथं अजून 2 आणि 8 ला 2 न भाग जाते ना. ठीक आहे, पुन्हा 2 न भाग जाते. म्हणून मसावी किती येते, 72 गुणेला 2. मसावी येते 144. म्हणजे 144 आणि 576 ला जरी 72 न भाग जाते, पण त्याचा मसावी 72 येत नाही, म्हणून 576 उत्तर असणार नाही. आता लक्ष द्यायचं, 576 ला भाग जाते पण ते उत्तर नाही. मग आता 72 न जर 576 ला भाग जात असेल तर 570 578 ला भाग देऊन पाहन का, नाही, कारण 576 फक्त 6चा फरक आहे. 72चा पाडा 72च्या फरकाने नसेल, हे उत्तर येणार नाही. हे उत्तर येणार नाही, म्हणून हे सुद्धा उत्तर येत नाही, कारण त्याचा मसावी 144 येते, म्हणून उत्तर कोणतं, 504. समजत आहे. ठीक आहे, चल घ्या मग.